नमस्कार मंडळी, मृदुला होम किचन मध्ये मी तुमचं स्वागत करते। तर दिवाळी विशेष फराळमध्ये आज आपण करंजी बघणार आहोत, पण थोडी वेगळी। आतमध्ये खोबऱ्याचं सारण नसून चण्याच्या पिठाचं सारण आहे। तर ते सारण कसं बनवायचं यापासून मी पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। सो व्हिडिओ स्किप न करता बघा। हे सारण आहे ते एवढंच चविष्ट लागतं। जर तुम्ही हा व्हिडिओ कोकणातून बघताय ना, तर या सारणाविषयी तुम्हाला चांगली माहिती असेल, कारण कोकणामध्ये ह्याच सारणाची करंजी केली जाते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। जी चण्याची डाळ असते ना, ती मी ते मोजून 2 कप घेतलेली आहे। खरं म्हटलं तर पारंपरिक पद्धतीमध्ये चणे भाजून भरडून मग त्याची पावडर केली जाते, पण इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे। बघू शकता मी डाळ बरणीमध्ये भरताना छान अशी कोरड्या कापडाने पुसून भरते। तुम्ही ही डाळ आहे ती व्यवस्थित पुसून घ्या, मगच यूज करा। आता एका ताटामध्ये मी कॉटनचं कापड आहे ते असं पसरवून ठेवलंय, जेणेकरून भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये डाळ आहे ती घालायची, म्हणजे त्याची वाफ आहे ती कॉटनच्या कापडामध्ये जाते आणि डाळ मऊ पडत नाही। आता डाळ भाजताना जी मी कढई घेतली ती अशी गोल आकाराची घेतली, जेणेकरून डाळ व्यवस्थित सरकली जाते आणि सगळ्या बाजूने एकसारखी भाजली जाते। डाळ भाजणं खूप गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा बेसनचे लाडू करतो ना, तेव्हा जी डाळ भाजून घेतो त्याच्यानंतर आपण बेसनचं पीठ भाजतो, पण ह्याच्यामध्ये नंतर बेसनचं पीठ भाजलं जात नाही। त्यामुळे डाळ खमंग भाजणं खूप गरजेचं आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम बारीक गॅसवरती आपल्याला ही डाळ हलका रंग बदलेपर्यंत भाजायची, म्हणजे डाग पडेपर्यंत नाही, कारण एकसारखा रंग आला पाहिजे तिला। हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हिला भाजून घ्यायचे। तर एकसारखा रंग येण्यासाठी गॅस आहे तो बारीकच ठेवायचा, म्हणजे डाळ आहे ती आतमधून छान अशी भाजली जाते आणि तिचा आकार आहे तो थोडा लहान होतो। मी तुम्हाला पुढे फरक दाखवेन। इथे आपली डाळ छान भाजून झालेली आहे, तिला व्यवस्थित पसरवून ठेवायची, जेणेकरून त्यातील वाफ आहे ती जायला मदत होते, ती गार व्हायला मदत होते। डाळ भाजायला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळजवळ 17 ते 18 मिनिटं लागली होती मला। आणि ही कच्ची डाळ आहे आणि पुढे आहे ती भाजलेली डाळ आहे, या दोन्हीतला फरक तुम्ही बघू शकता। आकाराने ती बऱ्यापैकी लहान होते आणि तिचा रंग आहे तो असा चेंज होतो, एकसारखा ब्राऊन कलर येतो। मी इथे तुम्हाला डाळ कशी ओळखायची भाजलेली हे दाखवायचा पूर्ण प्रयत्न केलाय, जेणेकरून तुम्ही अजिबात कन्फ्यूज होणार नाही। इथे डाळ आपली छान अशी गार झाली होती, 10 ते 12 मिनिटं झाली होती। तर मी हिला व्यवस्थित अशी फाईन पावडरमध्ये घरघंटीवरती दळून आणलेली आहे। मोठ्या गिरणींवरती सहसा एवढ्या कमी क्वांटिटीची डाळ दळून आहे ती मिळत नाही, त्यामुळे घरघंटीवरती दळून घ्या किंवा मिक्सरमधून बारीक केलात ना तरी चालेल। फक्त एकदा बारीक चाळणीने आपल्याला तिला चाळून घ्यायचे। आता इथे गूळ आहे तो मी किसून घेते, बघू शकता बऱ्यापैकी बारीक किसून घ्यायचा, म्हणजे हा मिक्स व्हायला सोपं होऊन जातं। आता 2 कप डाळ होती ना, तर त्याच्यासाठी 2.5 कप गूळ घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे याने परफेक्ट असा गोडवा येतो। पण तुम्हाला खूप गोड खायचं असेल किंवा कमी गोड खायचं असेल तर गुळाचं प्रमाण आहे ते कमी जास्त केलात ना तरी चालेल। आता गूळ आणि पीठ आहे ते आपल्याला छान असं हाताने एकजीव चोळून चोळून मिक्स करायचं आहे, जसं आपण मैद्याला मोहन चोळतो ना, अगदी ती स्टेप करायचे। आणि लास्टला आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, म्हणजे जे सारण आहे ते अगदी डबल होतं चवीला। छान असं मिक्स करून झालं की आपल्याला याला थोड्या थोड्या पोर्शनमध्ये घेऊन मिक्सरमधून बारीक करायचं आहे। अगदी 1 मिनिट फिरवलं ना की मस्त बारीक होतं, कारण कितीही हाताने चोळलं तरी गूळ आहे तो सगळ्या पिठाला एकसारखा लागत नाही, त्यामुळे याला मिक्सरमधून फिरवून घेणं खूप गरजेचं आहे। गूळ आहे तो खूप पाणी पाणी असेल तर त्याच्या गुठळ्या बनतात, त्यामुळे गूळ असा सुट्टा घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्सर चालू बंद करत 1 मिनिट सारखं फिरवून घेतलं ना की हे मस्त असं एकजीव होतं। बघू शकता अजिबात त्याच्यामध्ये पाणी पाणी राहिलेलं नाहीये, मस्त अशी याची पावडर तयार झाली आणि गोडवाही परफेक्ट आला। इथे तुम्ही टेस्ट करून बघू शकता, जर वाटलं तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता तुम्ही, त्यामुळे ह्या स्टेजला तुम्ही व्यवस्थित याला टेस्ट करून बघा। आता याला सगळ्या बॅचमध्ये मी व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। ही सगळी जी पावडर आपल्याला मिळालेली आहे गुळाची आणि चण्याच्या पिठाची, याच्यामध्ये आणि काही गोष्टी घालायच्या, म्हणजे सारण आहे ते अगदी चविष्ट बनून तयार होतं। तर त्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। आपण 2 कप डाळ घेतली होती ना, तर त्यासाठी सुकं खोबरं आहे ते 1 कप घ्यायचं आणि आपल्याला याला मंद गॅसवरती छान असं भाजून घ्यायचंय। गॅस आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारीकच ठेवायचा, कारण खोबरं आहे ते सारण खराब करू शकतं, त्यामुळे खोबऱ्याला चांगलं भाजणं खूप गरजेचं आहे। जितकं खोबरं खमंग भाजलं जाईल ना, तितकं जे सारण आहे ते टिकण्याला मदत होते, कारण हे सारण रूम टेम्परेचरवरती, म्हणजे जर आपण फ्रीजच्या बाहेर ठेवलं
तर 20 ते 25 दिवस याला काही होत नाही. आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये साठवणार असाल तर 2 महिने सहज टिकतं. म्हणजे तुम्ही एकदा सारण करून ठेवलात तर कधीही करंज्या करू शकता. पूर्ण दिवाळी सीझनला किंवा दिवाळीच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला हे सारण करून ठेवून करंज्या करायला सोपं होऊन जातं. इथे ब्राऊन कलरवरती मी खोबरं आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे. याला पूर्ण गार करून घ्यायचं. अगदी 10 ते 12 मिनिटं लागली होती याला गार व्हायला. आणि बघू शकता हातामध्ये मस्त याचा चुरा होतोय. इतकं कुरकुरीत ते भाजलं गेलेलं आहे. आता याला मिक्सरमधून बारीक न करता हातामध्येच असं चोळून याचा चुरा करून घ्यायचा आहे. कारण मिक्सरमध्ये जर ह्याला बारीक केलं तर याच्यातून ऑइल रिलीज व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हातामध्ये चोळून याचा बारीक असा चुरा करून घ्यायचा. आणि हा चुरा आहे तो आपण जे पीठ तयार करून ठेवलं होतं चण्याच्या पिठाचं आणि गुळाचं त्याच्यामध्ये घालायचं. याने सारणाला खूप छान चव येते. सोबतच याच्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ 2 चमचे घालायचे आहेत. सोबतच 1 चमचा काळे तीळ घातले, ज्याला कलोंजीही म्हणतात. या सारणामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये काळे तीळ आवर्जून घातले जातात. सोबतच आपल्याला याच्यामध्ये चमचाभर वेलची पावडर घालायची आणि थोडंसं जायफळ आहे ते मी याच्यामध्ये किसून घातलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ याच्यामध्ये घालायचा आहे ते म्हणजे सुंठ. कारण हे चण्याचं पीठ आहे ते पटकन बाधू नये यासाठी याच्यामध्ये सुंठ घातली जाते. आणि याचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो याच्यामध्ये. अगदी 1 इंच म्हणजे 1 इंचाच्या प्रमाणे सुंठ आहे ती व्यवस्थित याच्यामध्ये किसून घालायची. किसली जाते सहज. नाहीतर तुम्ही मिक्सरमधून याची पावडर करून घातलात ना तरी चालेल, पण सुंठ आवर्जून घाला. आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या घालून झालेल्या आहेत. छान असं याला मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही काजू बदामाचे काप आहेत ते चांगले तुपामध्ये तळून ह्याच्यामध्ये घातलात ना तरी चालेल. पण पारंपरिक पद्धतीमध्ये अशाच प्रकारे हे पीठ केलं जातं. फक्त आपण डाळ वापरले ना त्याऐवजी इथे चणे वापरले जातात. आता याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि हे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही 2 महिने फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता. इथे मस्त असं खमंग सारण आपलं बनून तयार झालंय. आता आपण पीठ मळायला घेऊया. तर 2.5 कप मैदा घेतलेला आहे. म्हणजे साधारण हा अर्धा किलो सारखा मैदा आहे. याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचंय. मैद्याला चाळणं खूप गरजेचं आहे. त्याने पीठ आहे ते मस्त हलकं होतं. तर इथे बघू शकता व्यवस्थित मैदा मी चाळून घेतला. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. म्हणजे जे करंजीचं वरचं सारण म्हणजे वरचं जे आवरण असतं ना ते चवीला खूप छान होतं. यासाठी याच्यामध्ये आवर्जून मीठ घाला. आता मीठ आहे ते सुक्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सगळ्या बाजूने करंजी एकसारख्या चवीची होते. आता मी ते तुपाचं मोहन करते. तुम्हाला हवं तर तुम्ही तेलाचं केलात तरी चालेल. तर मोहन आहे ते कपाच्या जितके कप पीठ घेतले ना तितके टेबलस्पून तूप घ्यायचं आहे. म्हणजे 2.5 कप पीठ घेतलं होतं तर 2.5 टेबलस्पून मी इथे तूप घेतलेलं आहे. आणि तूप आहे ते कडकडीत गरम करायचं आहे. मस्त असं कडकडीत मोहन दिलं ना की करंजी आपली मस्त तयार होते. आता इथे तूप आहे ते मस्त असं गरम झालंय. तर मी सगळं गरम गरम तूप आहे ते मैद्यावरती ओतलेलं आहे. आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला हाताने पॉसिबल नसेल तर तुम्ही चमच्याने मिक्स करून घेतलात तरी चालेल. पण लास्टला आपल्याला याला छान असं हाताने चोळूनच मिक्स करायचंय. म्हणजे सगळ्या पिठाला मोहन आहे ते एकसारखं लागतं आणि पिठामध्ये तुपाच्या अशा गुठळ्या होत नाहीत. त्यामुळे आता मोहन व्यवस्थित लागलंय का हे चेक करण्यासाठी हातामध्ये अशी मुठी दाबून बघायची. मुठी अशी हलकी दाबली गेली पाहिजे. घट्ट त्याचा असा गोळा झाला नाही पाहिजे. खूप घट्ट गोळा झाला ना तर करंजी तेल ओढून घेते. त्यामुळे हलकी अशी मुठी तयार झाली की आपलं मोहन एकदम परफेक्ट बसलं असं समजायचं. आता याच्यामध्ये मी जरा जरा करत पाणी घालते. कारण हे जे पीठ आहे ते एकदम घट्ट मळून तयार करायचं आहे आपल्याला. कारण जेव्हा आपण याला 10 मिनिटाची रेस्ट देणार ना तेव्हा ते अजून सॉफ्ट होतं. त्यामुळे जर पातळ असं झालं ना तर म्हणजे घट्ट न मळता पाणी जर जास्त झालं तर करंजी म्हणजे आकार धरून राहत नाही आणि तेल पिते. यामुळे पीठ आहे ते एकदम सांभाळून जरा जरा पाणी घालत घट्ट असं मळून घ्यायचं आहे. मी तुम्हाला बोट दाबून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल इतपत घट्ट पीठ पाहिजे. आता याला झाकून 10 मिनिटाची रेस्ट द्यायची. 10 मिनिटं रेस्ट आवर्जून द्या म्हणजे पीठ आहे ते छान मुरलं जातं. तर 10 मिनिटं झाले होते मी तुम्हाला दाखवते. आधीपेक्षा बऱ्यापैकी सॉफ्ट झालं आहे पीठ. त्यामुळे सुरुवातीला पीठ घट्ट मळणं खूप गरजेचं आहे. आता याला छान असं मळून घ्यायचं. पीठ जेवढं तुम्ही स्मूथली मळाल ना तितका रिझल्ट खूप छान येतो. त्यामुळे 2 ते 3 मिनिट लागून मी याला छान असं मळून घेतलंय. आता याचे सगळे गोळे तयार करून घेणार आहे. तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं तुम्ही याचे गोळे तयार करून घेऊ शकता. साधारण या आकाराचे तयार करायचे. म्हणजे जवळजवळ 45 ते 48 गोळे तयार होतात. आणि त्याचं कटिंग निघतं ना त्याने मिळून जवळजवळ 50 एक करंज्या याच्या तयार होतात एवढ्या पिठाच्या.
मीडियम आकाराचे। आता ते सगळे गोळे तयार करून मी झाकून बाजूला ठेवलेत आणि एक एक करून मी ते लाटून घेणार आहे। सुरुवातीला एक करंजी आहे ती मी तुम्हाला लाटून दाखवते। तर त्यासाठी एका ताटामध्ये मी सुका मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये गोळा आहे तो घोळवून घ्यायचा आणि आपल्याला याला छान असं लाटून घ्यायचंय। लाटताना बऱ्याचदा काय होतं, आपण गोल पाती लाटतो, पण गोल पाती न लाटता अशी अंडाकृती आकारामध्ये पाती लाटून घ्यायची, जेणेकरून आपल्या करंजीला आकारही छान येतो आणि त्याचं जे कटिंग आहे ते जास्त निघत नाही। इकडे सारण आहे ते बघू शकता किती मस्त कलरवरती तयार झालंय। ते मी ते एका बाउलमध्ये काढून घेतले आणि आपली पाती मस्त लाटून झालेली आहे। खूप जास्त जाड लाटायची नाही आणि खूप ट्रान्सपरंट होईपर्यंत लाटायची नाही, मीडियम आकारामध्ये लाटायचे। इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलंय आणि कापसाच्या स्टिकने याला आपल्याला सील करायला सोपं होऊन जातं, म्हणून तीही घेतलेली आहे मी। आता सारण आहे ते बऱ्यापैकी भरपूर भरायचे, 2 चमचे भरून मी सारण याच्यामध्ये घातलंय। जितकं जास्त सारण ना तितकी करंजी खायला खूप छान लागते। आणि अर्धा आकार न भिजवता सगळ्या बाजूनी आपल्याला इथे पाणी लावून घ्यायचंय। पाण्याऐवजी तुम्ही दूध लावलात ना तरी चालेल। आता याला चिटकवताना व्यवस्थित बोटांनी दाबून दाबून चिटकवायचंय, नाहीतर तेलामध्ये करंजी सुटण्याची शक्यता असते आणि तेल खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे आता जितकं कमी कट करता येईल तितकं कमी कट करायचं, म्हणजे करंजीला आकार खूप छान येतो। आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपली ही करंजी तयार झालेली आहे। अशा प्रकारचं चिरणं आपल्या सगळ्यांच्या घरी असतं, त्यामुळे करंजी यानेच कट करायची। आता आपली मस्त अशी करंजी तयार झाली आणि हा जो उरलेला भाग आहे तो खूप शेवटपर्यंत साठवायचा नाही, तर तो खूप घट्ट होतो। एक गोळ्याच्या साईजने जर साठला ना तर लगेच त्याची पाती अशी लाटून घ्यायची। ते इथे बघू शकता साधारण या जाडीची आपल्याला ही पाती लाटून घ्यायची। इथे मी सुरुवातीला तुम्हाला एक करंजी करून दाखवली होती, पण इथे बॅचेसमध्ये मी करंज्या करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला तळायला भरायला सगळ्याच गोष्टी करायला सोपं होऊन जातं। इथे एक एक करून मी सगळ्या पाती व्यवस्थित लाटून घेतलेत आणि भरून घेतलेले। तुम्ही बघू शकता जितकं शक्य आहे तितकं भरपूर याच्यामध्ये सारण भरायचंय आणि आपल्याला गोलाकार इथे पाणी लावून घ्यायचंय, म्हणजे करंजी आपली अजिबात तेलामध्ये सुटत नाही। कारण करंजी जर तेलामध्ये सुटली ना सगळं तेल म्हणजे खराब होतं, सारण आहे ते तेलामध्ये पडतं आणि ते पटकन जळतं। त्यामुळे करंजी तेलामध्ये अजिबात सुटू द्यायची नाही। जितकं शक्य होईल तितकं व्यवस्थित बोटांनी दाबून दाबून याला आपल्याला पॅक करून घ्यायचंय। आणि चिरण्यानी कट करताना एकदम बारीक कट करायचं, खूप जास्त तुम्ही ते पीठ करत राहिलात ना तर ते खूप परत परत साठत जातं। त्यामुळे बारीक अशी कट देऊन घ्यायची आपल्याला। इथे अशाच प्रकारे मी सगळ्या करंज्या करून घेतलेल्या आहेत। मी 2 ते 3 बॅचमध्ये मी याला तळून घेतलंय। एकूण करंज्या माझ्या जवळजवळ 55 तयार झाल्या होत्या, म्हणजे अर्धा कप जर आपण साधारण पीठ घेतोय तर ते 50 ते 55 करंज्या मीडियम आकाराच्या तयार होतात। आता हे जे साठलेलं पीठ आहे ना त्याच्या मी लगेचच पाती लाटून घेणार आहे, म्हणजे त्या इझिली लाटल्या जातात, पीठ घट्ट होत नाही। इकडे तेल आहे ते सुद्धा मी तापत ठेवलेलं आहे। तेल तापताना सुद्धा व्यवस्थित काळजी घ्यायची, एक गोळा टाकून बघायचा, तो हलका वरती आला ना म्हणजे लगेच नाही, 1-2 सेकंद तेलामध्ये थांबून वरती आला की तेल आपलं परफेक्ट तापलं गेलंय। कारण करंजी सुद्धा हलकी तेलामध्ये थांबून मग हळूवारपणे वरती आली की ती व्यवस्थित तळली जाते। तेल जर खूप धुवाधार तापलेलं असलं तर करंजीला भरपूर अशा फोड्या येतात आणि ती वरून अशी करपटल्यासारखी होते, आतून कच्ची राहते। त्यामुळे तेल आहे ते व्यवस्थित तापलेलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढ्या करंज्या तेलामध्ये मावतायत ना तेवढ्याच घालायच्या, नाही तर सुरुवातीला करंज्या एकदम सॉफ्ट असतात, एकामेकाचा धक्का लागून त्यांच्या कडा दुडू शकतात किंवा त्यांचा आकार चेंज होऊ शकतो। त्यामुळे जितक्या करंज्या तेलामध्ये मावतायत तितक्याच आपल्याला तेलामध्ये घालायच्या आहेत आणि त्या स्वतःहून अशा वर तरंगत आल्या ना की हलक्या हाताने यांना पलटायचं आहे आपल्याला आणि आलटून पलटून मस्त असं हलक्या बदामी कलरवरती याला भाजून काढायचंय। खूप जास्त अशा पांढरट ठेवल्या ना तर कालांतराने त्या मऊ पडतात आणि अशा खमंग लागत नाहीत खायला, आणि खूप जास्त डार्क कलरवरती भाजल्या तरी करपट लागतात। त्यामुळे हलक्या बदामी कलरवरती आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता इथपर्यंत कलर आला पाहिजे करंजीला, म्हणजे ती चवीला खूप छान खमंग लागते। आता मी एक एक करून सगळी करंजी मोठ्या झाऱ्यामध्ये घेतले, जेणेकरून त्यातील जास्तीचं तेल आहे ते निथळवायला सोपं होऊन जातं। तेलातून व्यवस्थित करंज्या निथळवून कोणत्याही एका टिश्यू पेपरवरती ठेवायच्या, जेणेकरून त्यातील जास्तीचं तेल आहे ते टिश्यू पेपरमध्ये निघून जातं। आणि अशाच प्रकारे मी सगळ्या बॅचेस इथे तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही जर एकट्या करणारे असाल ना तरी सुद्धा इझिली करू शकता, म्हणजे आपण जर बॅचेसमध्ये यांना लाटलं भरलं आणि तळलं ना तर काही वेळ लागत नाही। अगदी तास ते 1.25 तासामध्ये माझ्या ह्या सगळ्या करंज्या बनवून तयार झाल्या होत्या।
सगळ्या बॅच मी एकसारख्या पद्धतीने भाजलेत आणि करंज्या भरताना सुद्धा त्या 100% गार करायच्या, मगच डब्यामध्ये भरायच्या आहेत. नाही तर त्या हलक्या जरी गरम राहिल्या तर त्यांची वाफ होते आणि त्या कालांतराने मऊ पडतात. करंज्या मऊ पडायचं कारण हे पण एक महत्त्वाचं कारण असू शकतं की आपण गडबडीत असतो आणि पटकन त्याला पॅक करतो त्यामुळे. आणि एकदम हवाबंद डब्यामध्ये यांना भरून ठेवायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. एकसारख्या सुरेख रंगावरती आणि टम्म फुगून तयार होतात आणि हलके हलके त्याला जे बुडबुडे आलेत त्याच्यावरनंच तुम्हाला समजत असेल ते किती मस्त खुसखुशीत तयार झाले. कोणत्याही प्रकारचे लेअर न देता आपण सिंपली लाटून या तयार केलेले आहेत तरी सुद्धा मस्त खुसखुशीत तयार होतात. एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते. आतमधून सारण किती मस्त टम्म भरून तयार आहे. असं सारण भरलेलं असलं ना तरच करंजी खायला खरी मज्जा येते. तुम्हाला अशी ही चण्याच्या पिठाची साठ्याची करंजी खायला आवडते की खोबऱ्याची करंजी खायला आवडते, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि पुन्हा भेटू. बाय बाय.